नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे एमएससी मॅथवाला या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला 10वी गणित भाग 1 याच्यामधील 2.1 सुरू करायचा आहे. म्हणजे 2.1 सुरू केलेला आहे आपण. त्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न घेतलेला आहे. आज घ्यायचा आपल्याला तिसरा प्रश्न. तर ते प्रश्न घेण्या अगोदर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व शेअर करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, तर चला बघू आपण की काल काय काय घेतला आपण की बाबा कोणतेही दोन वर्ग समीकरणे लिहा. हे घेतला होता पहिला प्रश्न. नंतर खालील समीकरणांपैकी वर्ग समीकरणे कोणती आहे ते ठरवा, हे पण घेतलं होतं. ठीक आहे. आता वर्ग समीकरणाची डेफिनेशन वगैरे पूर्ण बेसिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे का. ओके, आज आपल्याला तिसरा प्रश्न घेणे. ओके का. तर तुम्ही या ठिकाणी सर्वांनी या व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. आपल्याला घ्यायचे तिसरा प्रश्न. ठीक आहे, सुरू करू आपण तिसरा प्रश्नाला. काय तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न असा आहे, खालील वर्ग खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील abc च्या किमती ठरवा. हे पहा, हा प्रश्न आपला. काय प्रश्न मित्रांनो. खालील समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात लिहा आणि प्रत्येकातील एबीसी च्या किमती ठरवा. तर हे समजून घेऊ आपण या ठिकाणी. सर्वात अगोदर एबीसी च्या किमती काढणे म्हणजे त्या स्वरूपात लिहायचं त्याला, परंतु त्याच्यानंतर एबीसी च्या किमती काढणे. ओके का. तर लक्षात ठेवायचं. चला सुरू करू आपण या ठिकाणी आता आपला प्रश्न. ओके, पहा काय पहिला प्रश्न. प्रश्न पहिला असा आहे, 2y बरोबर 10 वजा y वर्ग. आपल्याला काय करणे, त्याला या स्वरूपात लिहिणे. म्हणजेच काय, वर्ग अगोदर आला पाहिजे, नंतर त्या ठिकाणी त्याचा पहिला घात, तेव्हा चलाचा पहिला घात, नंतर या ठिकाणी स्थिर पद येणारे कोणतं तरी असं आपल्याला लिहायचे. ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपामध्ये. बरोबर ना. मग वर्ग अगोदर पाहिजे म्हणलं तर या ठिकाणी काय येणार होतं, ही y वर्ग पाहिजे वजा मध्ये, इकडे आल्यावर अधिक मध्ये. त्याला इकडे घेऊन घ्यायचं, रिक्वेस्ट करायची त्याला, चाल ये इकडं, याला घेऊन घ्यायचं इकडे वजा मध्ये, इकडे आल्यावर अधिक मध्ये, इथे येणार आहे y वर्ग. नंतर काय त्याचा पहिला घात आहे, बरोबर, bx. बरोबर आहे का. म्हणजेच काय, चल आणि त्याचा पहिला घात म्हणजे सगळ्यांनी काय येणार आहे 2y. आणि पाय बरोबरच्या इकडे काय पाहिजे, 0 पाहिजे. जिकडे 10 आहे म्हणजे ते स्थिर पद आहे. बरोबर आहे का. मग हे 10 नाही काय अधिक मध्ये केल्यावर वजा मध्ये. मग आता हे दोन्ही इकडे आल्यावर काय राहिलं, 0 राहिलं. बरोबर, समजलं. काही अडचण, या स्वरूपात लिहिलं आपण. मग आता आपल्याला एबीसी च्या किमती काढणे. तर काही अडचण नाही मित्रांनो. या ठिकाणी कसं लिहायचं पहा. आता एबीसी ची किमती काढायचं तर येथे मग काय येणार का, y वर्ग अधिक 2y वजा 10 बरोबर 0. ची याची तुलना करायची आहे ना. ची तुलना ax वर्ग म्हणजे ते स्वरूपात लिहिलं का त्याच्या संगच तुलना करणार. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू. इथं कुठं लिहितो मी, 0 शी तुलना करू. मग आता बाई याच्या संग तुलना करणे म्हणजेच काय, ती एक नंबरची किंमत राहणार आहे, ती a ची किंमत राहणार आहे, नंतरची किंमत राहणार ती b ची, नंतरची किंमत राहणार आहे c ची. म्हणजेच काय, वर्ग राहणार आहे, वर्ग त्याचा सहगुणक असणार आहे ना, ती याची किंमत. नंतर या ठिकाणी पहा, नंतरची ती b जोड राहणार आहे, ती कायची किंमत b ची, नंतरची ती स्थिर पद राहणार ती c ची किंमत. ते पाहिजे. आता ax वर्ग म्हणजे या ठिकाणी पाहिजे y वर्ग. बरोबर आहे का. सुरुवातीची किंमत a ची म्हणलं तर काय येणार आहे, y वर्गाचा सहगुणक काय आहे का, 1. ओके का, जिसका कोई होता नहीं उसका क्या होता है, एक होता है, सबका मालिक एक.
y वर्ग याचा सहगुणक काय येणार आहे 1 येणार आहे म्हणजे सप्तक मालिक 1 तिचं उत्तर काय येणार आहे 1 b बरोबर काय येणार 2 नंतर c बरोबर काय 10 पण नुसता 10 नाही वजा 10 ठीक आहे म्हणजे c बरोबर वजा 10 हे झाला आपला पहिला प्रश्न समजला असेल का तुम्हाला सर्वांना ठीक आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओला या ठिकाणी लाईक पण करायचा सबस्क्राइब पण करायचा आपल्या चॅनलला ठीक आहे का शेवटपर्यंत पाहायचंय समजलं तुम्हाला क्लिअर झाला ना चला आता आपण समोरचं घेऊ तुलना करून घेणे लक्षात नंतरचं काय x वजा 1 कंसाचा वर्ग बरोबर काय आहे 2x अधिक 3 ओके आता अरे यार वर्ग आला या ठिकाणी वर्ग आला तर घाबरून जायचं नाही काही अडचण नाही आता विस्तार करून घेऊ ठीक आहे का लक्षात ठेवायचं बाय x वजा 1 कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा करायचा पहा या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की तुम्ही 8वी मध्ये या ठिकाणी एक सूत्र होतं पहा a वजा b आणि कंसाचा वर्ग काय सूत्र तिला a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग आठवलं का इथे काय होतं की चला हे सूत्र मी इथे खाली लिहितो a वजा b कंसाचा वर्ग काय सूत्र होतं a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग काही अडचण नाही तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल तर याचा विस्तार करून घ्यायचा आहे ओके का कसं येणार आहे पाहिजे a चा वर्ग a ची किंमत काय येतं x म्हणजे x चा वर्ग वजा 2 गुणिला a समजा पहा ही a ची किंमत आहे ही b ची किंमत आहे हा a चा वर्ग a ची किंमत काय x चा वर्ग वजा 2 गुणिला a ची किंमत काय x गुणिला b ची किंमत काय 1 अधिक b चा वर्ग b ची किंमत काय 1 आहे 1 चा वर्ग समजलं ओके आणि बरोबर इथं काय आहे 2x अधिक 3 सर्व लक्षात ठेव हे कसं आलं तुम्हाला समजलं असेल बा वाटलंच तर कशानुसार आलं ते तुम्ही सूत्र लिहून टाकणार इथं a वजा b कंसाचा वर्ग काय सूत्र आहे a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग हे तुम्ही लक्षात ठेवणार हे समजलं ठीक आहे मग आता काय होणार x वर्ग वजा 2 गुणिला x नंतर 2x ओके 2x गुणिला x नंतर 2x राहणार आहे आणि x चा वर्ग 1 आणि बरोबर 2x अधिक 3 मग हे पाय आणखीन आपल्याला त्या काय स्वरूपात आपल्याला त्याला ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहिणे पाहिजे बरोबर आहे का मग आता या ठिकाणी पाहायचं त्या स्वरूपात लिहायचं आहे का त्या स्वरूपात याचं लिहिणं पाय बरं आहे का नाही ना ठीक आहे मग टेन्शन घ्यायचं नाही लक्षात ठेवा सारखे घटक आहे सारखे ते एका ठिकाणी घ्यायचे सारखे घटक आहे ना एका ठिकाणी x वर्ग आहे का इकडे नाही ना हे x वर्ग असेल वजा 2x हे भाई 2x सारखा आहे का कोणी आहे हे 2x आहे 2 कसं आहे अधिक मध्ये इकडे आल्यावर वजा मध्ये होणार आहे म्हणजे इथे येणार आहे वजा 2x नंतर काय अधिक 1 याच्या सारखा आहे कोणी आहे हे 3 आहे 3 अधिक मध्ये इकडे आल्यावर वजा मध्ये बरोबर 0 हे पाहिजे दोन्ही वेगळे आल्यावर काय राहणार आहे 0 राहील ना मग इथे येणार आहे x वर्ग वजा वजा अधिक वजा वजा अधिक 2 आणि 2 4 पडते कसे वजा 4x आणि अधिक वजा वजा 1 मधून 3 जातो का नाही जात 3 मधून 1 गेला 2 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह काय वजा आहे वजा 2 बरोबर 0 समजलं सर्वांना एक कसं आलं तर मित्रांनो समजलं असेल सर्वांना ओके सोपे लक्षात ठेवा मग हे पाहिजे विस्तार केला बा हा विस्तार केल्यावर नंतर हे अधिक मध्ये केलं वजा मध्ये ओके नंतर काय केलं हे वजा वजा अधिक झालं ओके अधिक वजा वजा म्हणजे मोठ्या संख्येत साइन घेऊन घेतलं या ठिकाणी लक्षात ठेवा मग आता या ठिकाणी पहा इथे काय करावं लागेल याची तुलना आपल्याला एबीसी च्या किमती काढणे लागेल मग काय x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0 ची याची तुलना कशा संग करणे x वर्ग अधिक
bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून हे पाय व्यवस्थित लिहायचं बरं. x वर्ग वजा 4x वजा 2 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून ओके ना. मग याच्या संग तुलना केली म्हणजे काय येणार आहे a बरोबर सुरुवातीची किंमत असते ती कशाची किंमत असते a ची किंमत काय 1. नंतर b म्हणजे काय दोन नंबरची किंमत राहणार कोणती ती काय राहणार आहे b ची किंमत. इथे काय b ची किंमत 4 पण ते कसे वजा 4. नंतर बाय c ची किंमत काय आहे वजा 2. हे झालं बा a b c चे समजलं का काही अडचण. ओके चला समोरचं घेऊ आता आपण. हे पाय सोपं आहे काही अडचण नाही फक्त तू प्रॅक्टिस कर मित्रा काहीच अडचण नाही. ओके का पाठ केलं तर म्हणजे प्रॅक्टिस करायची पाठ नाही करायचं ओके का. एखाद्या सेकंद नंतर येईल पाठ पण तो बाकीचे राहणार नाही ना त्याच्यासाठी व्यवस्थित क्लिअर. मग आता 3 नंबरचं पाहिजे काय 3 नंबरचं गणित x वर्ग अधिक 5x बरोबर वजा पुन्हा काय लिहिणे 3 वजा x. आता हे लिहिणे वाटतं आपल्याला इथं ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या स्वरूपात लिहिणंच आहे. पुन्हा इथे a ची किंमत b ची किंमत आणि c ची किंमत काढणे. मग टेन्शन घ्यायचं नाहीये खूप सोपं आहे. तर पाय आता तुम्ही म्हणशाल पडते गणित थोडी सोपं राहते. यस राहतं बिलकुल राहतं सोपं ठीक आहे का. फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज पाहिजे. प्रॅक्टिस असली तर सोपं आहे. हे पाय आता इथे काय होणार आहे हे x वर्ग आहे ना अधिक 5x बरोबर. मग आपण काय करू माहिती काय ठिकाणी हा या ठिकाणी काय होणार इथं म्हटलं तर इथे काय होणार पहा x वर्ग काय होणार आहे x वर्ग अधिक 5x. आता हा वजा नाही का हा कंसामध्ये जाणार आहे. ओके कंसामध्ये जाणार आहे कंसामध्ये कळालं का ठीक आहे. आता तो प्रत्येकाला जाणार आहे प्रत्येकाला भेटायला जाणार आहे ओके का. आपण काय करतो एखाद्याला समजा आपण मामाकडे गेलो मामा बी एकाच गावात राहतात मावशी बी एकाच गावात राहते. आपण काय करतो नुसतं मामाच्याच घरी जातो का नाही ना मावशीच्या घरी जातो. पहिले कोणाकडे जाणार आहे मामाकडं मग पहिले मामाकडं नंतर काय मावशीकडं मग त्याचे वजाचं काम आहे. पहिले वजा काय करणार या 3 कडे जाणार आहे बघा. मग वजा 3 कडे वजा हा 3 कडे गेला तर काय होणार आहे वजा 3 वजा वजा अधिक x. क्लियर. तर आता आपल्याला बरोबरच्या पलीकडे आहे त्या ठिकाणी काय आणायचंय 0 आणायचंय ना. मग हा 3 नाही का वजा मध्ये केल्यावर अधिक मध्ये म्हणजे x वर्ग अधिक 5x वजा मध्ये केल्यावर अधिक मध्ये अधिक 3. मग आता हा x नाही का अधिक मध्ये केल्यावर वजा मध्ये होणार. हे पाहिजे दोन्ही बी इकडे आले म्हणजे इकडे काय राहिला 0 राहिला फक्त काय राहिला 0. मग आता एक काम करू ना आपण x वर्ग आता ते सारखे घटक येतात त्याची तुलना करू. हे बाय अधिक 5x आहे हे वजा x आहे म्हणजे अधिक वजा वजा 5x म्हणून 1x केला 4x म्हणजे देणार आहे 4x आणि देणार आहे अधिक 3 बरोबर 0. समजलं ओके ना खूप सोपं आहे ना ठीक आहे का काहीच अडचण नाही. मग या आता आपण एबीसी ची गणित काढणे तिथे काय करू आपण x वर्ग अधिक 4x अधिक 3 बरोबर 0. आता या किमतीची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून याच्या संग तुलना करणे तुलना करून. आता याच्या संग तुलना केल्यावर abc ची किंमत मिळणार आपल्याला. a ची किंमत काय येणार आहे 1 जी सुरुवातीला राहणार आहे वर्ग
ओके का? वर्गाचा जे सहगुणक राहणार आहे x वर्ग असेल y वर्ग असेल त्या सहगुणक राहणार ती a ची किंमत राहणार म्हणजे a बरोबर काय येणार 1 नंतर y b बरोबर काय येणार आहे 4 आणि c बरोबर काय येणार आहे 3 झालं ओके का? सोपं आहे खूप तुम्ही फक्त थोडी तयारी करायची व्यवस्थित क्लिअर झालं ओके नंतर पाहायचं काय प्रश्न नंतरचा 3m वर्ग काय तर 3m वर्ग बरोबर 2m वर्ग वजा 9 भावड्या आपल्याला या ठिकाणी दिला या स्वरूपात लिहिणे पहिले x वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहायचे आपल्याला त्याला पहिले ते लिहून घेऊ आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या स्वरूपात हे पाहिजे सारखे घटक एका बाजूला हे अधिक मध्ये गेल्यावर वजा मध्ये मग इथे येणार आहे 3m वर्ग वजा काय येणार आहे ठिकाणी 2m वर्ग हे अधिक मध्ये गेल्यावर वजा मध्ये हा 9 कसा मित्र वजा मध्ये गेल्यावर अधिक मध्ये अधिक 9 मी बरोबर 0 हे पाय मग आता ठिकाणी काय होणार आहे 3m वर्ग वजा 2m वर्ग 3m वर्ग म्हणून 2m वर्ग केला तर किती राहणार आहे 1m वर्ग आणि अधिक काय येणार आहे 9 आणि बरोबर 0 पाय बरं या स्वरूपात झाला का तो आणखी नाही झाला मग तरी आपल्याला काय करायचं मग आता ठिकाणी ते अडचण नाही इथे काय करू आपण m वर्ग अधिक 0m घेऊन घे ना ओके का 0 गुणिले m लूप तर 0 देणार आहे मिळते तर तोच होणार आहे लक्षात ठेवा परंतु आपल्याला त्या स्वरूपात येणे त्यामुळे घ्यावं लागलं ते आणि प्लस म्हणजे अधिक 9 बरोबर 0 क्लिअर झालं मग याची तुलना मी काय करणार आपल्याला m वर्ग अधिक 0m अधिक 9 बरोबर 0 ची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करू ओके याच्या संग तुलना करणे म्हणजे a ची किंमत काय येणार आहे m वर्गचा सहगुणक काय सुरुवातीची किंमत येते काय m वर्गचा सहगुणक काय 1 नंतर b ची किंमत काय येणार मग 0 आणि c ची किंमत काय येणार आहे 9 झालं फिनिश ओके समजलं मित्रांनो ठीक आहे तर तुम्ही या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी तुम्ही आणखी लाईक केलं नाही सबस्क्राइब केलं नाही तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करायलाच पाहिजे करा ठीक आहे का आणि व्हिडिओला शेअर पण करा ओके चला मित्रांनो हा प्रश्न समजला तुम्हाला ठीक आहे आता पुढे बघू आपण पुढचं काय पुढचं काय हे पाहिलं काय p कंसामध्ये 3 अधिक 6p आणि बरोबर काय आहे बरोबर वजा 5 ओके का मग आता या ठिकाणी पाहायचं हे अवघड नाहीये ठीक आहे समजून घ्यायचं सोपं आहे खूप या ठिकाणी या p ने या 3 ला गुणलं 3 गुणिले p म्हणलं 3p नंतर काय अधिक p गुणिले 6p म्हणलं हे 7 तसा आणि p गुणिले p म्हणलं तर p वर्ग बरोबर वजा 5 ओके मग एक लक्षात ठेवा आपल्याला कशाच्या स्वरूपात लिहिणे ते ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 च्या स्वरूपात म्हणजे ते वर्ग तो एलिमेंट आहे तो घटक आहे तो अगोदर घ्यावा लागतो मग आता बाह्य वर्ग अगोदर घेऊन घेऊ आपण इथे काय येणार आहे 6p चा वर्ग नंतर काय येणार आहे 3p ओके ना आणि हा 5 कसा इथे वजा मध्ये केल्यावर अधिक मध्ये होणार आणि बरोबर 0 झालं समजलं ठीक आहे मग आता या ठिकाणी आपल्याला एबीसी ची किंमत शोधायची आहे म्हणजे या ठिकाणी काय येणार मग याची तुलना करावी लागणार आपल्याला 6p वर्ग अधिक 3p अधिक 5 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी तुलना करून हे पाहिजे तुलना करायची ना ती वर्ग आहे वर्गाचा तर घटक आहे त्याचा सहगुणक आहे त्याची a ची किंमत राहते काय राहते a ची किंमत a बरोबर काय येणार 6 b बरोबर काय येणार आहे 3 आणि c बरोबर काय येणार आहे
फिनिश. क्लिअर झालं का? ओके. मग नंतर पाय, नंतरचं पाय सोपं आहे खूप. ठीक आहे, काही अडचण नाही. हे तुम्हाला समजू लागलं असेल पाय की नाही? ठीक आहे, सोपं आहे खूप, लक्षात ठेवायचं फक्त. चला इमेजेस करू का? ठीक, ओके. पाय नंतरचा प्रश्न शेवटचा त्याचा काय? x वर्ग वजा 9 बरोबर 13. 13 इकडं अधिक मध्ये, इकडे आल्यावर वजा मध्ये. मग आता या ठिकाणी काय येणार आहे? x वर्ग वजा 9 वजा 13 बरोबर 0. मग इथे येणार आहे x वर्ग वजा वजा अधिक 9 13 9 13 9 13 किती होणार? 22 होणार. पण ते कशी? वजा 22 आणि बरोबर 0. मग एक काम करू ना आपण, आता आपल्याला या स्वरूपात लिहिणे त्याला ax वर्ग अधिक bx अधिक c या स्वरूपात लिहायचं आहे ना त्याला. मग आपण काय करूया? या स्वरूपात, त्या स्वरूपात लिहायचं म्हणलं म्हणजे फक्त वर्ग आहे, बरोबर आहे का? मग आता पहिला घात आहे का त्याला जा नाहीये, मग त्या तिला लिहून टाकू. इथे काय येणार आहे? x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0. संपला विषय. ओके का? 0x ऍड करा बघते. मग इथे काय येणार? x वर्ग अधिक 0x वजा 22 बरोबर 0 ची ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करून, काय करून? तुलना करून. मग तुलना करणे, मग आता याची किंमत काय येणार आहे? जिसका कोई नहीं होता उसका एक होता है, सबका मालिक एक. बटा x वर्गाचा सहगुणक काय आहे? 1. b काय येणार आहे? 0. c बरोबर काय येणार आहे? वजा 22. तुम्ही एक लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा तुम्हाला म्हणलं एबीसी च्या किमती काढा आणि दिलेलं जर वर्ग समीकरणाने एबीसी ची किमती काढणे, तर ते सुरुवातीची जी किंमत राहते ती a ची किंमत, नंतर 2 नंबरला जी किंमत राहणार ती b ची किंमत, नंतर 3 नंबरला राहणार आहे ती काय ची किंमत राहणार? c ची. ओके का? चालेल, ठीक आहे. नंतर पाहू आपण समोरचा. आता हे पाय, इथे काय सांगितलं? इथे सांगितलं वर्ग समीकरणासमोर दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाची मुळे आहेत की नाही ते ठरवा. ओके का? कालच्या क्लासमध्ये पण मी सांगितलं मुळे कधी राहणार आहे? डावी बाजू बरोबर उजवी बाजू असेल तर ते मूळ राहणार आहे. ओके का? तर मग चला काही अडचण मी सोडून दाखवतो तुम्हाला. चौथा प्रश्न देतला, ठीक आहे. काय या ठिकाणी? x वर्ग, पहिला काय येतं? x वर्ग हा प्रश्न झाला आपला. x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. याच्यासाठी या ठिकाणी पहा, वर्ग समीकरणाच्या दिलेल्या चलाच्या किमती त्या समीकरणाच्या मुळे आहे का नाही? चलाच्या किमती दिलेल्या लक्षात ठेवा. इथं दिलेले आहे x बरोबर 1 आणि वजा 1. तर या ठिकाणी टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू जर आलं तर समजून घ्यायचं हे त्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे, नाही तर नाहीये. ठीक आहे, काही अडचण नाही. चला सुरुवातीला मी सोडून आलो तुम्हाला काय येतं हे पहा. इथं काय आपलं इथं x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. इथं काय करायचं? पहिले डावी बाजू घ्यायची. काय इथं? डावी बाजू. ओके का? LHS लेफ्ट हँड साइड. ओके. मग डावी बाजू म्हणलं तर काय डावी बाजू? x वर्ग अधिक 4x वजा 5. मग इथं काय केलं? त्या समीकरणासाठी 2 चलाची किमती दिलेल्या ना, 1 आणि वजा 1. मग पहिले 1 घेऊन पाहू आपण. ओके का? मग इथं काय करू? पहिले x बरोबर 1 ठेवू. मग नाही पाहिजे x च्या ठिकाणी 1 ठेवायचा आहे. मग x ची किंमत काय? 1 म्हणजे x चा वर्ग.
अधिक 4 गुणिले x, x ची किंमत काय 1 आणि वजा 5, 1 चा वर्ग 1 अधिक 4 1 4 आणि वजा 5 बरोबर. मग 1 आणि 4 किती झाले 5 आणि वजा 5. मला सांग 5 मधून 5 गेला तर किती राहिला 0 राहिला. काय राहिला 0. डावी बाजू सुद्धा काय आले 0 आली, त्याची डावी बाजू सुद्धा काय आली 0. म्हणून आता या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. ठीक आहे. म्हणून आता या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, x बरोबर 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. ओके, असं आपण लिहू शकतो. x बरोबर 1 हे x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. ओके, हे झालं आता पहिलं. समजला असं बघा मला. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आला. ठीक आहे का. आता पाहिजे डावी बाजू या ठिकाणी आपल्याला काढावा. उजवी बाजू ऑलरेडी 0 राहतेच, पण डावी बाजू जर समजा 0 आलं तर ते त्या वर्ग समीकरणाचा मूळ राहायचं. क्लिअर झालं तुमचं सर्वांचं. ठीक आहे, चला हो आता समोरचा. मग आता एक काम करू आपण, इथं x ची किंमत काय करू वजा 1. पहिले काय घ्यायचं आपण 1 घेतलं, आता वजा 1 2 नंबरचं सॉल्व्ह करतो आपण, लक्षात ठेवा. तर इथे काय येणार आहे x ची किंमत काय येणार वजा 1 वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले x, x ची किंमत काय वजा 1 आणि वजा 5. मग इथं वजा 1 म्हणलं, वजा 1 चा वर्ग. मला सांगा कोणत्याही वजा संख्येचा वर्ग असतो तो अधिक असतो, म्हणजे वजा 1 चा वर्ग येणार आहे अधिक येणार आहे. आणि अधिक वजा वजा 4 1 4 आणि वजा 5. ते पहा गुणाकाराची क्रिया आहे आणि एका संख्येत चिन्ह अधिक एकाचं वजा आहे तर उत्तराला साइन वजाच येतं. ठीक आहे. मग हे पाय 1 म्हणून 4 आपण 4 म्हणून 1 केला वजा 3 पुन्हा वजा 5. म्हणजे पाय वजा वजा अधिक म्हणजे वजा वजा अधिक झालं. 3 आणि 5 8 पडते कसे वजा 8. 0 आलं का नाही आलं. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे डावी बाजू बरोबर उजवी बाजू येणार नाही. डावी बाजू बरोबर उजवी बाजू आहे का नाहीये. म्हणून आता या ठिकाणी आपण काय केलं इथे काय म्हणू शकतो. मग आता या ठिकाणी x बरोबर वजा 1 हे x बरोबर वजा 1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. इथे खाली काय लिहिणार तुम्ही x बरोबर वजा 1 हे या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. तुम्हाला पहिला प्रश्न समजला काय त्यातला चौथ्या मधला पहिले समजलं तुम्हाला हे. ओके ना. हे पहिलं आहे. आता दुसरं सोडवण्या बघू ना. ठीक आहे. 2 नंबरचा प्रश्न हा आहे. काही अडचण नाही. काय प्रश्न येतो 2m चा वर्ग वजा 5m बरोबर 0. आणि काय दिलेलं आहे m च्या किमती m बरोबर 2 आणि 5/2. मग आता याच्यामध्ये काय करायचं माहिती का आपण पहिले हे चलाच्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती ठेवून पाहायच्या. डावी बाजू बरोबर उजवी बाजू येतं का. ठीक आहे. आलं तर आहे नाही तर नाही. ठीक आहे लक्षात ठेवा. मग आता हे पहा आपण पहिले सॉल्व्ह करू. 2m वर्ग वजा 5m बरोबर 0. मग इथे काय करू आपण डावी बाजू बरोबर काय येणार 2m वर्ग वजा 5m. ओके. मग आता इथे काय करू आपण माहिती सर्वात अगोदर m बरोबर काय करू 2 घेऊन m ची किंमत काय घेऊ 2 घेऊन. म्हणजे m च्या ठिकाणी काय ठेवायचं 2
2 गुणिला m चा वर्ग, m ची किंमत किती आहे 2, 2 चा वर्ग वजा 5 गुणिला m ची किंमत किती आहे 2, m च्या ठिकाणी 2 ठेवायचे फक्त लक्षात ठेवा. 2 गुणिला 2 चा वर्ग 4 वजा आता काय 5 दुनी 10 गुणिले बाय 2 चौक 8 वजा 10, 8 मधून 10 जात नाही, 10 मधून 8 गेले वजा 2, मोठ्या संख्येने चिन्ह झालं. मित्रांनो डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली काय का नाही आली का, डावी बाजू काय शून्य आली का नाही, डावी बाजू आली तर वजा 2 आणि उजवी बाजू शून्य आहे तर आपली डावी बाजू भी शून्य पाहिजे होती, आहे का इथं नाहीये. म्हणून आता या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण इथं m बरोबर 2 हे 2m वर्ग वजा 5m बरोबर 0 या समीकरणाचे मूळ नाही, या वर्ग समीकरणाचे मूळ नाही किंवा या समीकरणाचे मूळ नाही असं म्हणू शकतो तुम्ही, या समीकरणाचे मूळ नाही असं तुम्ही शॉर्टकट लिहू शकता. क्लियर झाला, हे अडचण आहे का कोणाला? ओके समजलं. ठीक समोरचं बघा आता आपण 2 नंबरचं सोडू. 2 नंबरचं काय करणार आहे का आपण m बरोबर पहिले काय होतं 2 घेत होतो, आता काय करू 5/2 m च्या ऐवजी 5/2 टाकायचं. इथे काय येणार आहे 2m चा वर्ग, m ची किंमत काय आहे 5/2 त्याचा वर्ग वजा 5 गुणिला m ची किंमत काय आहे 5/2. क्लियर झालं. मग आता या ठिकाणी पाहायचं काय होणार तर 2 गुणिला 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4 आणि वजा वडा 5 25 2. आता इथे वजा वगैरे लिहिलं गुणाकार होईल ना 5 25 होणार. मग इथं बघा काय होणार आहे 2 1 2 2 4. ओके पहिले गुणाकार करा मित्रांनो. आता इथे छेद कसा आहे समान आहे ना, हे 2 दात कसं येणार आहे इथे येणार आहे 25 वजा 20. मग या ठिकाणी पहा 25 म्हणून 25 गेला 0 भागिला 2, मग 0 भागिला 2 म्हणलं उत्तर येणार आहे 0. हे पाय मग इथे आला ना डावी बाजू बरोबर उजवी बाजू आला ना, म्हणून आता इथे काय म्हणू शकतो आपण डावी बाजू बरोबर उजवी बाजू, डावी बाजू बरोबर उजवी बाजू. मग आता या ठिकाणी म्हणू शकतो आपण की बाबा m बरोबर 5/2 हे या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. क्लियर झालं. ओके चला आता आपण बघू 6वा प्रश्न, शेवटचा प्रश्न पाहिजे या सराव संच. ते पहा इथं काय सांगितलं माहिती का, सॉरी अजून 5वा पण प्रश्न बाकी आहे. पाचवा प्रश्न असा आहे x वर्ग काय आहे इथे दिलेले बा की जर x बरोबर 3 हे kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0 या समीकरणाची एक मूळ असेल तर k ची किंमत काढा. तर k ची किंमत काढा. तर मित्रा सोपे मूळ दिलेले ना 3, तर फक्त काय करायचं x च्या ऐवजी 3 ठेवायचं का त्या वर्ग समीकरणाचा मूळ दिलेले आहे बरोबर आहे का. मग आता हे पाय काय इथं 5 नंबरचा क्वेश्चन गेलो इथं म्हणून आपण kx वर्ग वजा 10x अधिक 3 बरोबर 0. ओके या वर्ग समीकरणाचे एक मूळ काय आहे सांगा बरं. एक मूळ 3 आहे 3 आहे. क्लियर का. ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिसत दिलेले आहे का. म्हणून काय करायचे माहिती का इथे x बरोबर 3 घेऊन घ्यायचे. x बरोबर 3 घेऊ. x च्या ठिकाणी फक्त 3 ठेवायचे आपल्याला. ओके
मग इथं काय येणार इथं के x चा वर्ग, x ची किंमत काय येतं 3, 3 चा वर्ग वजा 10 गुणिले x, x ची किंमत काय 3 अधिक 3 बरोबर 0. हे बघा मित्रा 3 चा वर्ग 9, 9 गुणिले k म्हणलं तर काय येणार आहे 9k वजा 30 आणि अधिक 3 बरोबर 0. मग इथे काय येणार 9k वजा अधिक वजा, वजा अधिक वजा 30 म्हणून 3 गेले 27, मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा आहे, वजा 27 बरोबर 0. मग आता हा 27 नाही का वजा मध्ये इकडे जाऊन अधिक मध्ये होणार आहे, म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार 9k बरोबर 27. हे पाय 2 मार्काला येतो तुम्हाला. एक लक्षात ठेव, इथं या वर्ग समीकरणात एक मूळ दिलं होतं म्हणजे ते काय केलं आपण जे चल होतं त्यालाच मानून घेतो, म्हणजे x बरोबर 3 घेऊन जे मूळ दिलेलं राहतं त्याला याकडे मानून घ्यायचं. ठीक आहे, ते चल असेल ते त्या वर्ग समीकरणामध्ये. हे पाय 9 इथे गुणाकार केल्यावर 12 k बरोबर 27 भागिले 9 म्हणजे k बरोबर 9 1 9 9 3 27. k बरोबर किती आलं 3. 2 मार्कासाठी ऑपरेशन तुम्हाला येऊ शकतो. काय केलं फक्त इथं तेच मूळ दिलेलं आहे त्यालाच आपण काय म्हणलं x ची किंमत मानून घेतली. ओके ना, ठीक आहे. आणि ते मानून घेतली किंमत आणि ते समीकरणामध्ये ठेवलं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघा. एक खूप सोपा आहे प्रश्न, हे बघा समजून घ्या, मी शॉर्टकट मध्ये सांगतो. आता बघा इथं रिकामी जागा पूर्ण करणे, इथं 5m आता 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0. या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे, तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर मित्रा या ठिकाणी काय 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7/5 आहे. पहिल्या बॉक्स मध्ये काय येणार आहे वजा 7/5. हे झालं वजा 7/5. मग या ठिकाणी चल काय चल m, म्हणजे m ची किंमत काय घ्यावी लागणार आपल्याला वजा 7/5, म्हणजे ह्या ठिकाणी काय वजा 7/5 आहे. क्लिअर झालं. मग आता पाय समोरची स्टेप पाहिजे. आता समोरची स्टेप करायची तर काय येणार आहे पाय 5 गुणिला आता या ठिकाणी पाय m चा वर्ग, m ची किंमत काय घ्यायची आपण वजा 7/5 त्याचा वर्ग. ओके, मग अधिक आता काय अधिक 2 गुणिला m ची किंमत काय या ठिकाणी वजा 7/5 आणि अधिक काय होतं इथं k होतं आणि बरोबर 0. हे पाय पहिल्या बॉक्स मध्ये काय येणार आहे का वजा 7/5 आणि दुसऱ्या बी बॉक्स मध्ये काय येणार आहे वजा 7/5 येणार आहे. मग इथं बाईकडे कॅल्क्युलेशन करून आहोत तुम्हाला 5 गुणिला वजा 7 चा वर्ग किती 49 आणि काय येणार आहे 5 सॉरी 5 चा वर्ग गुणा 25 वजा 7 चा वर्ग 49 आणि पुन्हा 5 चा वर्ग 25 अधिक हे बाय आता इथे काय 2 7 14 बट अधिक वजा वजा होणार आहे. इथे काय येणार आहे वजाचा चिन्ह येणार आहे वजा 14 आणि छेद काय येणार आहे 5 येणार आहे अधिक काय येणार आहे k बरोबर 0. मग आता याच्यामध्ये पाहायचं आपल्याला इथे काय येणार या बॉक्स मध्ये 5 1 5 5 5 25 5 1 5 5 5 25. मग आता या ठिकाणी म्हटलं छेद कसा आहे समान आहे मित्र, कसा आहे समान आहे. मग आता इथे म्हटलं तर इथे काय येणार आहे 49 आता इथे अधिक वजा वजा झालं इथं वजा आणि ते येणार आहे 5 आणि अधिक k. ओके, आणि बरोबर 0. मग आता आपला विषय इथं काय येणार आहे काय येऊ शकतं इथं हेच येणार आहे ना काय येणार आहे इथं काय येणार आहे पाय 5 गुणिला हे उत्तर आलं 49/5 आणि अधिक वजा 14/5 येणार आहे वजा 14/5 येणार आहे. क्लिअर. मग कॅल्क्युलेशन करू इथं समजलं ना काय येणार तर ओके 49/5 अधिक वजा 14/5 हे झालं. नंतरचं पहा 49 मधून 14 गेले 35 आणि 5 अधिक k बरोबर 0. मग इथं काय इथं म्हटलं तर इथं काय येणार आहे 35 आता इथे काय आलेलं 35/5 किंवा 5 1 5 5 आता 35 त्याला संक्षिप्त केल्यावर इथं 7 येणार आहे. मग हे 7 इथे अधिक मध्ये इकडे वजा मध्ये k बरोबर वजा 7. क्लिअर का. हे तुम्ही रफ मध्ये सॉल्व्ह करून घ्यायचं. क्लिअर झालं. ओके.